2-3 दिवसानंतर आज घरी मावरं आलेलं, तेही 8 टप. नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रसाद मे. तसं तर सकाळची सुरुवात किनाऱ्यावरूनच झाली. आज घरी 8 टप मावरं घेतलेलं. मावऱ्याजवळ पोहोचताच आधी चहाचा आस्वाद घेतला. त्यानंतर चेतन सोबत धुतलेली करंदी सुकट टाकण्यासाठी घेऊन गेलो. कापड तर अगोदरच टाकून ठेवलेलं. झाडू मारून माती काढून घेतली आणि चेतनने पटापट करंदी टाकायला सुरुवात केली. बघा चेतन किती मस्त करंदी टाकत आहे. त्यानंतर आलो मावऱ्याजवळ. ऊन लागत होतं म्हणून अगोदर छत्र्या लावून घेतल्या आणि बसलो मावरं साफ करायला. आज मस्त करंदी मिक्स मावरं होतं. भरपूर दिवसानंतर आज मावऱ्यात इतका मोठा बोंबील बघायला मिळाला, तोही गाबुली भरलेला. साईज बघा. पटापट मावरं साफ करून घेतलं आणि आलो घरी. संध्याकाळी गेलो पिंकीताईकडे. पिंकीताईने नवीन टीव्ही घेतलाय, त्यामुळे ती लवकरच आम्हाला पार्टी देणार आहे. त्यानंतर गेलो किनाऱ्यावर वलांडीवरून सुक्क मावरं काढण्यासाठी. योगिता आणि जयाजीजीने सुक्के बोंबील व सुक्या निरल्या वलांडीवरून काढून टोपल्यात ठेवल्या. मोठा झापटा पूर्ण बोंबलांनी भरला, योगिताच्या डोक्यावर उचलून दिला आणि आलो घरी. एक एक टोपली करून हे बघा इतकं सर्व सुक्क मावरं आज घरी आण. असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कोळी जीवनाची खरी ओळख पाहायची असेल तर मला फॉलो करायला विसरू नका. भेटूया डे 13 मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.